बँकेत किमान शिल्लक ठेवण्यासाठी अनेकांची धडपड असते, मात्र अनेक जणांच्या खात्यात नियमानुसार पुरेशी शिल्लक नसते आणि त्याचाच फायदा घेत बँकांनी खातेदारांच्या 26,000 कोटींवर डल्ला मारलाय। बँकांच्या या वसुलीचा ग्राहकांना कसा फटका बसतोय, पाहूयात एक रिपोर्ट। बँकांचा खातेदारांच्या 26,000 कोटींवर डल्ला। किमान शिल्लकच्या नावाखाली वसुली। बँकांच्या मोठ्या दंडाचा ग्राहकांना फटका। मासिक उत्पन्न कमी असलेल्या नागरिकांची बँकेच्या बचत खात्यात किमान शिल्लक ठेवताना तारेवरची कसरत असते। याचाच फायदा घेत दंडाच्या नावाखाली बँका मोठी वसुली करत असल्याचं समोर आलंय। खात्यामध्ये किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल देशातील बँकांनी गेल्या 4 आर्थिक वर्षात ग्राहकांकडून तब्बल 26,170 कोटी 37 लाख रुपये दंडाच्या स्वरूपात वसूल केलेत। तर चालू आर्थिक वर्षात म्हणजेच 2025-26 मध्ये आतापर्यंत 7,086 कोटी 63 लाख रुपयांचा दंड हा आकारलेला आहे। केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत ही माहिती दिली। 2025-26 मधील बँक निहाय दंड पाहूया। सार्वजनिक क्षेत्रातील बँका 2,137 रुपये 92 पैसे, खासगी बँका 4,948 रुपये 71 पैसे, SBI चालू खात्यांवर 477 रुपये 27 पैसे, बँक ऑफ बडोदा 394 रुपये 10 पैसे, HDFC बँक 1,798 रुपये 14 पैसे, ॲक्सिस बँक 1,081 रुपये 33 पैसे। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार बँका त्यांच्या संचालक मंडळानं मंजूर केलेल्या व्यावसायिक धोरणानुसार दंड आकारू शकतात। मात्र हा दंड वाजवी, पारदर्शक आणि सेवा पुरवण्याच्या खर्चाशी सुसंगत असणं आवश्यक असल्याचं अर्थ खात्यानं स्पष्ट केलं। ग्राहकांना दिलासा देण्यासाठी देशातील 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी 10 बँकांकडून बचत खात्यांवरील किमान शिल्लक न ठेवल्याबद्दलचा दंड पूर्णपणे रद्द केला आहे। उर्वरित 2 बँकांकडून शुल्कामध्ये कपात करण्यात आलेली आहे। खात्यातील शिल्लक कमी झाल्यास तातडीनं दंड आकारण्याऐवजी SMS, ईमेल किंवा पत्राद्वारे सूचना देणं आवश्यक आहे। किमान शिल्लक पुन्हा जमा करण्यासाठी ग्राहकाला मुदत देणं बंधनकारक आहे, मात्र बँकांकडून त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही। बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट अकाउंट तसंच प्रधानमंत्री जनधन योजनेतील खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याची अट नाही, त्यावर कोणताही दंड आकारला जात नाही। सध्या देशात सुमारे 73 कोटी BSBDA आणि जनधन खाती आहेत। मात्र खासगी बँकेत तुमचं खातं असेल आणि दंडाची झळ नको असेल तर बचत खात्यात किमान शिल्लक ठेवायला विसरू नका। ब्युरो रिपोर्ट, साम TV मराठी।